साखरेचा पाक, तूप, पिस्ता, दही आणि सोडा. बस 1 2 3 4 5 6 पदार्थात बालुशाही तयार. बालुशाही. फॅन्टास्टिक. काय करायचं सुरुवातीला? सुरुवातीला आपण पीठ भिजवणार आहोत. बर. किती घ्यायचं आहे? 1.5 कप. बघा. हां. पुढे त्याच्यामध्ये हा बेकिंग सोडा घालायचा आहे. बर. पाऊण चमचा. पाऊण चमचा. बघा. नाही अजून घाला थोडा. बर. पुरे का? हां. आता तूप घालायचं 6 चमचे. 6 चमचे प्रमाण पाठच केलं तुम्ही एकदम. हो. त्याचं जे प्रमाण आहे तसंच घालावं लागेल. बरोबर. आता मी हे एकत्र करून घेते. घ्या करून. मळून घ्यायचं आपल्याला. हो मळून घ्यायचं. वा. आता याच्यात 4 चमचे दही घालून बर परत एकदा मिक्स करून चांगलं मिक्स करा. बघा बरं. पुरे का? हां पुरे. मळून घ्यायचं ना? हां मळून घ्यायचं. हे मळून घेतलं आणि इकडे तापत सुद्धा ठेवलेले आहे इकडे. पुढे आता आपण असे गोळे बनवायचे. बरं. आणि हे तळायला ठेवायचं. बर. तळून घेऊन लगेच काढायचे का? तळून घेऊ ते हे बारीक गॅसवर तळायचं असतं. बर. ते तळायला टाकल्यानंतर ते आपण तळल्यानंतर वरती येतात. बर. आणि नंतर मग पलटायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर साखरेचा पाक घालायचा. म्हणजे सगळीकडून ते व्यवस्थित तळून घेतलं. म्हणजे आपण बालुशाही आधी तळून घ्यायची आणि साखरेचा पाक त्याच्यावरती नंतर घालायचा. बरोबर. हो. बर. चला आपण एक काम करूयात, हे तळून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. रंग बदललाय, खरपूस झाले. खरपूस झालेले हे पूर्ण तळले गेलेत. आता आपण ते काढायचं प्लेट मध्ये आणि त्याच्यावर साखरेचा पाक घालायचा. गॅस बंद करूयात. गॅस बंद करूयात. वा. गरम असल्यामुळे काळजीपूर्वक हाताळायचं. ओके. आता ह्याच्यावर आपण साखरेचा पाक घालायचा. ओके. हा साखरेचा पाक इथे. वा. आणि ह्याच्यावर पिस्ते सजवूया. वा वा वा. मी पण करणार. हो तुम्ही. होळी सगळ्यांनी मिळून साजरा करूयात ना सण. जरा साखरेचा पाक त्याच्यात मुरतोय. हा ना. कारण जर आपण आता इथे पाहिलं तर वरून कोरडं पडलंय. खुसखुशीत असतात ना त्याच्यामुळे साखरेचा पाक अजून घालूया. बरोबर ना. होय. वा 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 वा. बालुशाही तयार झालेली आहे. होळीच्या रंगपंचमीच्या निमित्ताने आम्ही खास बालुशाहीचं बेत आज केलेलं आहे. बरोबर ना दुर्गा मॅडम? हो. चला तुम्हालाही खायची असेल तर पटकन लिहून घ्या साहित्य आणि कृती. बालुशाही बनवण्यासाठी लागणारे साहित्य: मैदा, साखरेचा पाक, बेकिंग सोडा, तूप, दही आणि पिस्ता. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये मैदा, पाऊण चमचा बेकिंग सोडा, 6 चमचे तूप आणि दही घालून पीठ मळून घ्यावं. मळलेल्या पिठाची बालुशाही बनवून तुपामध्ये मंद गॅसवर तळून घ्यावी. तळलेली बालुशाही एका प्लेटमध्ये काढून त्यावर साखरेचा पाक आणि पिस्त्याच्या कापांनी सजावट करून डिश सर्व्ह करावी. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या. नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.